तेच पूर्ण 3 4 व्यायाम राष्ट्रभक्ती सूर्यनारायण सरसिजान सन सन्निविष्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 सज्ज सुरू 1 2 8 8 6 7 8 1 2 3 3 प्रकार बदल अय थांबा जरा थोडस उभा आहे आता हे उभी आहे माझ्या काठी खांद्यावर पवित्रा 1 2 3 खालून 1 2 3 4 1 2 3 4 माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शुभाच होणार शान भगवे भूवर खडके मावळे आम्हीच लढणार चाकर शुभाच होणार कोणाचे माणूस तुला माहितीत का काय होते बरं ते कोण होते काय केलं त्यांनी उदयवानला मारलं होतं बरोबर आधी लगीन आणि मग तानाजी तो वीरच मोठा वाईट संस्कार चुकीची आवड आणि चुकीचीच निवड ठरते चुकीचा स्वीकार केल्याने नाश होतो आणि योग्य विषयाचा स्वीकार केल्याने विकास होतो आपल्याला विकास करायचा का स्वतःचा नाश करायचा आहे म्हणून साठी योग्य संस्कार गरजेचा आहे पण मग सर आम्हाला कसं कळणार की हे योग्य आणि हे अयोग्य कर्त व्हायला लागेल त्याचा असा गोंधळ अर्जुनाचा सुद्धा झाला होता भगवान श्रीकृष्ण महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनाचं सारथ्य करत होते जसं समाजात वावरताना कोणती गोष्ट योग्य आणि कोणती गोष्ट अयोग्य याचा गोंधळ आपला उडतो कोणतं काम करावं आणि कोणतं करू नये असा गोंधळ आपला निर्माण होतो तसाच गोंधळ महाभारताच्या युद्धामध्ये युद्धभूमीवर उभ्या असणाऱ्या अर्जुनाच्या मनात निर्माण झाला होता आणि तो गोंधळ दूर करण्यासाठी भगवंताने अर्जुनाला 18 अध्याय 700 श्लोक अशी गीता सांगितली कोणता ग्रंथ सांगितला भगवत गीता सांगितला आणि हा गीता ग्रंथ अर्जुनाला भगवंतानी युद्धभूमीवर सांगितलंय बरं का 18 अध्यायामध्ये 700 श्लोकात भगवंतानी अर्जुनाला काय सांगितलंय ते आपल्याला समजून घ्यायचं का सांगितलंय तेही आपल्याला समजून घ्यायचंय आणि जर अर्जुनाचे प्रश्न आणि आपले प्रश्न साम्यदर्शकच असतील तर मग गीता आपलं मार्गदर्शन करू शकते की नाही हे आपल्याला पाहायचंय अर्जुनाचा गोंधळ काही विशेष विषयांना घेऊन होता आपला गोंधळ नेहमीच आहे आज थकल्यागत वाटतंय जाऊ का नको जाऊ है की नाही आज शिबिरात जाऊ का नको जाऊ आज थोडं उशिराच उठू का आज तर सुट्टीचाच दिवस होता है की नाही द्रोणाचार्य कृपाचार्य भीष्माचार्य असे सगळे माझ्या जवळचे जिव्हाळ्याचे लोक आहेत कौरव माझे चुलत भाऊ आहेत माझे मामे काके सगळे त्या बाजूने पण लढणारे आहेत या बाजूने पण लढणारे कारण कौरव कुळ आणि पांडव हे सगळे सख्खे चुलत भाऊ आहेत आणि हे युद्ध आपण करून मिळवायचंय काय राज्य मग अर्जुन म्हणतो नको ते राज्य लक्षात घ्या त्यावेळेस अर्जुनाला त्याच्या पुरुषार्थाची त्याच्या धर्माची आणि त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा ग्रंथ म्हणजे गीता भगवंताने 18 अध्यायामध्ये आणि 700 श्लोकामध्ये
अर्जुनाला सांगितला आणि त्याला सांगितलं की जन्माला आलेल्या व्यक्तीला कर्तव्य निश्चित आहे, कर्तव्य का करू नये, आणि ते केल्याने जर आपलं श्रेष्ठ कर्म घडणार आहे, धर्म सिद्ध होणार आहे, तर ते कर्म केलं पाहिजे. म्हणून मोहात पडू नको. म्हणजे अर्जुना कोणत्याचा मोहात पडलाय की युद्धामध्ये माझ्याशी लढणारे आणि माझ्याकडून मारले जाणारे माझे भाऊबंद जे आहेत त्यांच्या तो मोहात पडलाय. भगवंत म्हणतात युद्ध अपरिहार्य आहे, तू त्यांच्या मोहात पडू नको. हे तुझं कर्तव्य आहे, हाच तुझा धर्म आहे. आणि म्हणून तू काय कर, युद्ध कर. भगवंताने अर्जुनाला ग्रंथ गीता कुठे सांगितला? युद्धभूमी कुठली आहे? कुरुक्षेत्र. कुठे आहे? हरियाणामध्ये. वा, युद्धभूमी हरियाणा येथे कुरुक्षेत्रावर भगवंताने अर्जुनाला 18 अध्यायांमध्ये गीता सांगितली. इतक्या मोठ्या बौद्धिक गोंधळात सुद्धा अर्जुनाचं अचूक मार्गदर्शन भगवंताने गीता ग्रंथ सांगून केलंय. ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 6व्या-7व्या वर्षी गीतेचा अभ्यास केलाय. कळलं काय? आणि आपल्याला 16, 12, 15 वर्षाचा होऊनही तो करायचा नाही. आणि मग करणार कधी? आणि मग उशिरा करून करणार काय? कारण ज्ञान तर लहान वयातच घ्यायचं असतं, तरुण वयात कर्तव्य करायचं असतं. मग लहान वयात आपल्याला अभ्यास करण्याची गती असूनही आपण जर ते ग्रंथ वाचले नाही, शिवचरित्र वाचलं नाही, ज्ञानेश्वरी वाचली नाही, तर उपयोग आहे का? कारण ज्ञानेश्वरी, गीता, गाथा हे ग्रंथ तारुण्यामध्ये पुरुषार्थ साध्य करणाऱ्या लोकांचं मार्गदर्शन करणारे ग्रंथ आहेत. कृष्णांना आदर्श मानलं म्हणून शिवाजी महाराज झाले. क्रांतिकारकांनी महापुरुषांना आदर्श मानलं म्हणून त्यांच्यामध्ये क्रांतिकारक कार्य करण्याचं सामर्थ्य निर्माण झालं. ते म्हटले असते नाही नाही मी लहानच आहे, तर 9-10 वर्षाची मुलं महाराष्ट्रात लहान नसतात, ती जन्मजात प्रगल्भ असतात, म्हणून महाराष्ट्रात जन्माला येतात. अर्जुनाचा नातू अभिमन्यू सहभागी होता, जो 16 वर्षाचा होता. आणि अशी अनेक मुलं होती. लक्षात आलं का? पानिपतच्या युद्धामध्ये विश्वासराव पेशवे होते, जनकोजी शिंदे होते, ते 16 वर्षाचे होते. हे लक्षात घ्या, देशासाठी बलिदान आणि पुरुषार्थ करण्याचं सामर्थ्य वयाच्या 16 वर्षी मुलामध्ये असू शकतं. हे आपल्या इतिहासातल्या लोकांनी आपल्याला दाखवून दिलंय. त्यामध्ये काहीतरी विशेष आहे म्हणून तुम्ही इथे आहे. नाही तुम्ही घरी गेम खेळत बसला असता, पतंग उडवत बसला असता काय. म्हणून आपल्या जन्माचं मूल्य काय हे समजून घ्यायचं तर गीता ग्रंथ वाचला पाहिजे. कारण अर्जुनाला भगवंत त्याच्या जीवनाचं कर्तव्य समजून सांगतात आणि त्याच्या जीवनाचा हेतू उद्देश समजून सांगतात. आणि समजून सांगतात की आपण काही किड्या मुंगळे नाही आहोत, आपण काही पशु पक्षी नाही आहोत, आपण मनुष्य आहोत. आणि मनुष्याला विवेक असतो. अनेक जन्म जगल्यानंतर आपण मनुष्य देहात येतो. आपल्यामध्ये जो धर्मभाव आहे, आपल्यामध्ये जी भावना आहे सत्याविषयी, नीतीविषयी, शास्त्राविषयी, तो जर जिवंत राहावा असं वाटत असेल तर आपल्याला ज्ञान ग्रंथ गीता वाचलीच